हॅलो स्टुडंट, आपण पाहत होतो 11th सायन्सचं फर्स्ट युनिट अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, त्यामध्ये आपण एक्झरसाइज 1.1 बघितली. नंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट केला होता लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर. ओके, लेंथ ऑफ ॲन आर्क अँड एरिया ऑफ अ सेक्टर, त्यावरील आपण त्याची डेफिनेशन, फॉर्म्युले अँड देअर प्रॉब्लेमसुद्धा बघितले होते, प्रॉब्लेम सॉल्व केले होते. नंतर आपण एक्झरसाइज 1.2 स्टार्ट केली. त्याच्यामधले आपण फर्स्ट पार्टमध्ये पहिले 6 प्रॉब्लेम सॉल्व करून दिले. आज आपण नेक्स्ट म्हणजे या युनिटचा लास्ट लेक्चर, आज त्यामध्ये आपण शेवटचे 4 प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, OAB इज अ सेक्टर ऑफ द सर्कल हॅविंग सेंटर ॲट O अँड रेडियस 12 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ अँगल AOB is 45 degree, find the difference between the area of a sector and triangle AOB. Okay, first question, आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. या सर्कलमध्ये जो सेक्टर तयार झालेला आहे, सपोज हियर सेंटर ॲट ओरिजिन O, हा जो सेक्टर तयार झालेला आहे, या सेक्टरची आपल्याला रेडियस दिलेली आहे, सर्कलची रेडियस दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर, ही पण 12 सेंटीमीटर. जो सेंट्रल अँगल आहे हा कितीचा दिलेला आहे आपल्याला, 45 डिग्री. आपल्याला एरिया बिटवीन द ट्रँगल, सॉरी आपण हा सेक्टर ट्रँगल काढावं लागते, आपण हा सेक्टर चेंज करू थोडा. ओके, हा जो अँगल दिलेला आहे हा दिलेला आहे त्यांनी 45 डिग्री. धिस वन इज रेडियस, ही पण रेडियस. आपल्याला एरिया काढायचा आहे. पुढचा हा जो ट्रँगल तयार होत आहे, हा ट्रँगल आणि हा सेक्टर, सपोज हियर ए पॉईंट, हियर बी पॉईंट. सेक्टर AOB म्हणजे हा पार्ट, ही कर्व पण इन्क्लूड होते त्याच्यामध्ये. या सेक्टर आणि हा जो ट्रँगल आहे AOB, हा ट्रँगल, या ट्रँगलच्या मधात जो ट्रँगल आणि सेक्टरच्या मधात जो एरिया राहतो, हा एरिया आपल्याला फाइंड अप करायचा आहे. तर हा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागेल, एरिया ऑफ अ सेक्टर अँड एरिया ऑफ अ ट्रँगल. या एरिया ऑफ ट्रँगल अँड एरिया ऑफ सेक्टर या दोघांचा जर का आपण डिफरन्स घेतला तर आपल्याला एरिया बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रँगल आपल्याला मिळून जाईल. तर याच्यासाठी आपल्याला काय गरज लागेल, एरिया ऑफ ट्रँगल काढण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, बेस इंटू हाईट. बरोबर, ह्या दोन्ही पण आपल्याला पाहिजेत. तर आपल्याला बेस माहिती आहे, बेस किती आहे, OA 12 सेंटीमीटर, बेस इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. हाईट नाही आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉन करावं लागेल फ्रॉम पॉईंट B, कशावरती, OA वरती. तर सोल्युशनमध्ये लिहायचं, सोल्युशनमध्ये काय, कन्सिडर अ सर्कल, कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस किती, 12 सेंटीमीटर. रेडियस कशाने डिनोट करतो आपण, आरनी. कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस 12 सेंटीमीटर अँड अँगल थिटा इक्वल्स टू किती दिलेला आहे, 45 डिग्री, 45 डिग्री. आता आपल्याला अँगल कशामध्ये मेजर करतो आपण, रेडियनमध्ये. तर कन्वर्ट इट इंटू रेडियन बाय मल्टिप्लाइंग बाय पाया अपॉन 180. तर 45 इंटू पाया अपॉन 180 इक्वल्स टू काय मिळेल, पाया अपॉन 4. 45 इंटू 1 45 अँड 180 डिवाइड बाय 45 काय मिळेल, 4. पाया अपॉन 4 रेडियन. थिटा कशामध्ये मिळाला आपल्याला, रेडियनमध्ये, किती, पाया अपॉन 4. मग आता आपल्याला काय मिळाला, आर मिळाला, थिटा मिळाला. काय मिळेल, एरिया ऑफ अ सेक्टर. तर एरिया ऑफ अ सेक्टर काढून घेऊ आपण. वी नो एरिया ऑफ अ सेक्टर AOB इक्वल्स टू काय राहतं, तो 1/2 r² थीटा. ओके, सो हियर
1/2 आर स्क्वायर मीन्स 12 इंटू 12 इंटू थिटा किती मिळाला π/4. तर काय मिळेल 6/3 म्हणजेच काय मिळेल 6 इंटू 3 इंटू पाया म्हणजेच 18 पाया. हा काय मिळेल आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टर AOB. एरिया ऑफ अ सेक्टर AOB काय मिळाला 18 पाय. याचं युनिट काय राहते सेंटीमीटर स्क्वायर. ओके, याचं युनिट राहते सेंटीमीटर स्क्वायर. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ अ ट्रँगल. एरिया ऑफ अ ट्रँगल AOB याच्यासाठी कशाची गरज आहे बेस इंटू हाईट. तर हाईट आपल्याकडे नाही आहे, तर हाईट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परपेंडिक्युलर ड्रॉन करावं लागेल. सो ड्रॉ परपेंडिक्युलर BD. सपोज हिअर परपेंडिक्युलर ड्रॉन केला आपण, या पॉईंटला नाव दिलं आपण कॅपिटल D. ड्रॉ परपेंडिक्युलर BD ऑन OA. ओके OA. तर इथं काय होईल अँगल तयार होईल कितीचा 90 डिग्रीचा. हिअर 45 डिग्री, हिअर ऑल्सो 45 डिग्री. ओके, देअरफॉर अँगल ODB इक्वल्स टू 90 डिग्री. सो ट्रँगल ODB is 45 90 डिग्री. ओके, ट्रँगल ODB हा कितीचा तयार झाला 45 90चा अँगल तयार झाला. कारण इथं काय 45, हा पण काय किती राहील मग 45 डिग्री, बिकॉज इथं काय 90 डिग्री. आणि ट्रँगलच्या तिन्ही अँगलची सम हे किती राहते 180 डिग्री. तर 45 + 45 90, 90 + 90 180. सो देअरफॉर इन ट्रँगल ODB BD इक्वल्स टू काय राहते 1/√2 इंटू OA हायपोटेनियस OB. हायपोटेनियस काय आहे इथं OB. फ्रॉम कशावरून मिळालं हे फ्रॉम 45 90 थेरम. 45 90 थेरम. देअरफॉर BD इक्वल्स टू 1/√2. BD आपली ती नाही जे लोक बोलतात ते, हे काय हाईट ऑफ द ट्रँगल. BD इक्वल्स टू साईड आहे ही ट्रँगलची 1/√2. OB किती आहे आपल्याला माहिती आहे 12. तर काय मिळेल 12/√2 सेंटीमीटर. तुम्ही याला सिम्प्लिफाईड करू शकता. ही मिळाली हाईट ऑफ अ ट्रँगल. मग आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ अ ट्रँगल इक्वल्स टू वी नो एरिया ऑफ अ ट्रँगल OAB इक्वल्स टू काय राहते हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, हाफ इंटू बेस इंटू हाईट इक्वल्स टू काय मिळेल मग हाफ इंटू बेस किती आला आपला बेस 12 सेंटीमीटर रेडियस इंटू हाईट ऑफ अ ट्रँगल 12/√2. सो काय मिळेल 2 गेट डिवाइड करायचं काय मिळेल 6. अँड या 12ला आपण किंवा 2ने डायरेक्ट √2ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करा तर काय मिळेल 2 अँड 6 म्हणजेच काय मिळेल 6 इंटू 6√2. ओके, तर काय मिळेल 36√2. एरिया ऑफ अ ट्रँगल OAB इक्वल्स टू काय मिळाला 36√2. युनिट करायला तर सेंटीमीटर स्क्वायर. हा झाला आपला एरिया ऑफ अ ट्रँगल. आपल्याला फाइंड काय करायचं आहे
डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ अ ट्रँगल अँड एरिया ऑफ अ सेक्टर. तर मग आता आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टरसुद्धा माहिती आहे, तो 18 पाय आहे. अँड एरिया ऑफ अ ट्रँगल हा किती आला आपला 36√2 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आला आपला एरिया ऑफ अ सेक्टर. तर आता आपल्याला या दोघांचा काय घ्यायचा आहे डिफरन्स. तुम्ही लिहून घेण्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढू शकता. याच्या समोरचा पार्ट आपण घेणार आहोत. ओके. तर डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ अ सेक्टर AOB and area of a triangle AOB equals to काय मिळेल एरिया ऑफ सेक्टर AOB मायनस एरिया ऑफ ट्रँगल AOB इक्वल्स टू हा किती आला होता एरिया ऑफ सेक्टर AOB 18 पाया मायनस एरिया ऑफ ट्रँगल AOB किती आला आपला 36√2. ओके 36√2. इथून अँड इथून काय कॉमन दिसते आपल्याला 18. सो 18 ब्रॅकेटमध्ये काय राहील पाया, इथं काय राहील पाया मायनस इथं 18 बाहेर काढला आपण 18 × 2 36 म्हणजेच 2 अँड हिअर √2. याचं युनिट काय राहील सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला आपला डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ अ सेक्टर AOB अँड एरिया ऑफ ट्रँगल AOB. हा किती आला आपला 18 इन ब्रॅकेट पाया मायनस 2√2. युनिट काय राहते याचं सेंटीमीटर स्क्वेअर. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला OPQ is the sector of a circle having center at O and radius 15 cm. एक सर्कल दिलेला आहे त्याची रेडियस आहे 15 cm. If measure of angle POQ equals to 30 degree, find the area enclosed by arc PQ and chord PQ. Consider a circle of radius 15 cm at origin O. Suppose radius किती दिली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. सेक्टर कोणता घेतला त्यांनी OPQ आणि अँगल सेंट्रल अँगल कितीचं तयार करत आहे ते 30 डिग्री. ओके. आपल्याला काय फाइंड करायचं आहे फाइंड द एरिया एनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ. कॉर्ड PQ हा झाला कॉर्ड PQ अँड आर्क PQ याच्या मधातला एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. हिअर हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टर OPQ हा फाइंड करावा लागेल. नेक्स्ट वन आणखी फाइंड काय करावं लागेल एरिया ऑफ अ ट्रँगल OPQ हा सुद्धा फाइंड करावा लागेल. या दोघांचा जेव्हा आपण डिफरन्स घेणार आहोत तेव्हा आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळेल कोणता एरिया एनक्लोज बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ. सो एरिया ऑफ अ ट्रँगल फाइंड करण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज आहे बेस आपल्याला माहिती आहे 15 सेंटीमीटर अँड ऑल्सो नीड कशाची गरज आहे आपल्याला हाईट. तर हाईट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परपेंडिक्युलर ड्रॉन करावं लागेल कशावरती OP वरती. तर सोल्युशनमध्ये लिहायचं कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर अँड अँगल किती दिलेला त्यांनी थिटा इक्वल्स टू 30 डिग्री. डिग्रीमध्ये याचं कन्वर्शन रॅडियनमध्ये करायचं आहे. तर काय करावं लागेल पाया अपॉन 180 मल्टिप्लाय 13 × पाया अपॉन 180. सो वी गेट 0 गेट कॅन्सल 3/18 मीन्स 1/6 मीन्स पाय अपॉन 6 रॅडियन. हा झाला आपला थिटा. ओके. नेक्स्ट वन काय फाइंड करावं लागेल आपल्याला आर माहिती आहे थिटा माहिती आहे.
एरिया ऑफ अ सेक्टर आपल्याला माहिती आहे, काय फॉर्म्युला त्याचा, वी नो. सो वी नो एरिया ऑफ अ आर्क, एरिया ऑफ अ सेक्टर, एरिया ऑफ अ सेक्टर OPQ इक्वल्स टू काय फॉर्म्युला, 1/2 r² थिटा. एरिया ऑफ सेक्टर कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल ए ब्रॅकेटमध्ये OPQ इक्वल्स टू 1/2 r². आर किती आहे, 15. त्याचा काय स्क्वेअर म्हणजेच काय 15 × 15 इंटू थिटा किती आहे, π/6 रेडियन. सो 15 डिवायडेड बाय 6 5/2 म्हणजेच काय मिळेल, 15 × 5 इंटू π/2 × 2 4. रिक्वायर्ड काय मिळेल, 15 × 5 75 π/4. हा मिळाला आपल्याला एरिया ऑफ सेक्टर OPQ. ओके. नेक्स्ट आणखी आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ अ ट्रँगल. आता एरिया ऑफ अ ट्रँगल फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बेस माहिती आहे, हाईट फाइंड करायची आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, परपेंडिक्युलर ड्रॉन. तर इथं लिहायचं ड्रॉ परपेंडिक्युलर, सपोज QR हिअर पॉईंट R. इथे अँगल कितीचा तयार होतो, 90चा. हा कितीचा आहे, 30. हिअर हा कितीचा असेल, 60 डिग्री. या आधीच्या लेक्चरमध्ये अँगल कितीचा होता, 45. इथं कितीचा तयार झाला होता, 45. तिथं आपण काय केलं होतं, यूज 45 थेरम. त्याच्यावरून आपण डायरेक्ट लिहिलं होतं की जी हाईट आहे, हाईट इक्वल्स टू काय राहते, 1/√2 इंटू हायपोटेनियस. तर सो हिअर आपण अनदर मेथड यूज करणार आहोत. ड्रॉ QR perpendicular to OP, therefore in triangle OPQ sin 30 इक्वल्स टू sin 30 डिग्री इक्वल्स टू काय, अपोजिट साइड का है, QR अपॉन हाइपोटेनियस OQ. सो QR इक्वल्स टू काय मिळेल, हा QR इक्वल्स टू काय मिळेल, sin 30. हा OQ काय इथं डिवाइडमध्ये, इकडे आल्यानंतर काय होईल तो मल्टिप्लायमध्ये. तर काय मिळेल आपल्याला, sin 30 इंटू OQ. sin 30ची व्हॅल्यू हाफ OQ किती आहे, 15. आपण याला काय लिहू शकतो, 15/2 और 7.5 सेंटीमीटर. काय ही हाईट म्हणजे लेंथ, याचं युनिट काय राहील, 7.5 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला ही झाली हाईट. बेस माहिती आहे काय, OP 15 सेंटीमीटर. आपल्याला एरिया ऑफ अ ट्रँगल ऑब्वियसली मिळून जाईल. सो एरिया वी नो एरिया ऑफ ट्रँगल OPQ इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. काय मिळेल मग, 1/2 इंटू बेस किती आहे, 15 सेंटीमीटर इंटू हाईट किती आली आपली, 15/2 इक्वल्स टू काय मिळेल, 15 × 15 2 to 5 डिवाइड बाय 4. याला सॉल्व केलं तर काय मिळेल, ॲज इट इथपर्यंत जर उद्या. हा झाला आपला एरिया ऑफ अ ट्रँगल OPQ, हाईट इंटू बेस इंटू हाफ. ओके. हा काय मिळते आपल्याला, 2 to 5/4 सेंटीमीटर स्क्वायर. एरिया ऑफ सेक्टर हा काय मिळेल, 75 π/4 सेंटीमीटर स्क्वायर. ओके. तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया काय पाहिजे,
area enclosed by arc PQ and chord PQ. So therefore area enclosed by arc PQ and chord PQ equals to काय राहील equals to area of sector OPQ minus area of triangle OPQ. ओके, सो रिक्वायर्ड आन्सर काय मिळेल मग, इथंच लिहितो मी 75 पाय अपॉन 4 पाय अपॉन 4 मायनस एरिया ऑफ अ ट्रायंगल किती आला 225 अपॉन 4. ओके, इथपर्यंत लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट पार्ट आपण घेणार आहोत. ओके, रिक्वायर्ड एरिया यालाच आपण अनदर फॉर्ममध्ये काय लिहू शकतो, रिक्वायर्ड एरिया, किंवा आपण डायरेक्ट तेच लिहू जे सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. एरिया एनक्लोज बाय आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू इक्वल्स टू काय मिळाला तो 75 पाया अपॉन 4 मायनस 225 अपॉन 4. सो किती मिळेल, इथून काय कॉमन मिळेल 1/4 तो हा 4 कॉमन, 75 कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहील मग पाया मायनस 75 225 मधून 75 जर का कॉमन काढले तर काय मिळेल आपल्याला 3. जर का 225 मधून जर का आपण 75 कॉमन काढले तर काय राहते 3. 75 मल्टिप्लाइड बाय 3 काय मिळते 225. हा काय झाला आपला एरिया. एरियाचं युनिट काय राहते सेंटीमीटर स्क्वेअर. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही लिहून घेण्यासाठी. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर of the circle of area 25 paya square centimeter is 20 centimeter. Find the area of a sector. ओके, आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, या सर्कलचा एरिया आहे 25 पाया सेंटीमीटर स्क्वेअर आणि याच्यामध्ये पेरिमीटर आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर ॲट ओरिजिन ओ, आणि त्या पेरिमीटरचा एरिया आपल्याला लेंथ दिलेली आहे त्यांनी 20 सेंटीमीटर. पेरिमीटर जे आहे पेरिमीटर डिनोटेड बाय आपण इथं करू पी, हे दिलेली आहे आपल्याला 20 सेंटीमीटर, आणि या सर्कलचा एरिया जो आहे हा किती आहे 25 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. तर फर्स्ट ऑफ ऑल पेरिमीटर मीन्स काय, ही जी रेडियस आहे, हा जो लेंथ आहे ही टोटल लेंथ ओ ए बी अँड ओ बी या तिघांची सम म्हणजेच काय पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. तर सोल्युशनमध्ये लिहायचं consider a circle of area 25 paya centimeter square. Okay, next, and perimeter of a sector काय दिलेलं आहे आपल्याला 20 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आपल्याला एरिया ऑफ अ सर्कल माहिती आहे काय, एरिया नाव एरिया ऑफ अ सर्कल 25 पाया सेंटीमीटर स्क्वेअर.
एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युलासुद्धा माहिती आहे. काय आहे तो? पाय आर स्क्वायर इक्वल्स टू 25 पाया. पाया पाया गेट कॅन्सल. आर स्क्वायर इक्वल्स टू 25ला आपण कसं राईट करू शकतो? 5चा स्क्वायर. टेकिंग स्क्वेअर रूट. आर इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. ओके. आर इक्वल्स टू किती मिळाला? 25 सेंटीमीटर. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी? पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर डिनोटेड बाय कॅपिटल पी इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 20 सेंटीमीटर. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं पेरिमीटर ऑफ अ सेक्टर हा काय असतो? OA प्लस AB प्लस OB. OA अँड OB हे काय त्या रेडियसच्या आपलं या सर्कलच्या रेडियस आहे. आणि ही काय आहे? आर्क AB. लेंथ ऑफ आर्क AB डिनोटेड बाय कॅपिटल एस. आणि त्याचासुद्धा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे तो? कॅपिटल एस इक्वल्स टू आर थिटा. आणि ही काय आहे? रेडियस. ही पण काय आहे? रेडियस. तर पी इक्वल्स टू पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इक्वल्स टू आपण काय राईट करू शकतो? आर प्लस म्हणजेच काय? OA किंवा आपण एक स्टेप वाढून देऊ. लेंथ OA प्लस लेंथ OB प्लस लेंथ ऑफ आर्क AB इक्वल्स टू काय आहे? 20. लेंथ OA R प्लस लेंथ OB also R प्लस लेंथ ऑफ आर्क AB R theta इक्वल्स टू 20. ओके. R प्लस R twice R प्लस R theta इक्वल्स टू 20. इथून आणि इथून किंवा तुम्ही डायरेक्ट इथं आरची व्हॅल्यूसुद्धा पुटअप करू शकता. सो आरची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू 5 प्लस 5 थिटा इक्वल्स टू 20. 5 थिटा इक्वल्स टू 5 इंटू 2 10 इक्वल्स टू 20. 5 थिटा इक्वल्स टू 20 मायनस 10. हा 10 इथं प्लसमध्ये आहे. या साईडला शिफ्ट केला तर काय होईल? तो मायनस. तर काय मिळेल? 10. 5 थिटा इक्वल्स टू 10. थिटा इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? 10/5 इक्वल्स टू 2. आता आपण जेव्हा आपण लेंथ काढतो लेंथ ऑफ आर्क काढतो तेव्हा जो थिटा आहे हा यूज कशामध्ये करतो आपण? रॅडियनमध्ये. मग या फॉर्म्युल्यावरून आपण जर का थिटा फाइंड केला तर हा पण कशामध्ये मिळेल आपल्याला? रॅडियनमध्ये. म्हणजे थिटा इक्वल्स टू 2 रेडियन. हा झाला आपला पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. आता आपल्याकडे आर आहे, अँगल थिटा पण आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? एरिया ऑफ अ सेक्टर OAB. एरिया ऑफ अ सेक्टर आपल्याला फाइंड करायचं आहे. नाव काय मग? एरिया ऑफ अ सेक्टर OAB इक्वल्स टू काय फॉर्म्युला? 1/2 आर स्क्वायर थिटा. सो 1/2 आर किती आहे? 5 म्हणजेच काय? 5 इंटू 5 इंटू थिटा किती मिळाला आपल्याला? 2. 2 गेट कॅन्सल. 5 इंटू 5 25. हा काय झाला आपला? एरिया ऑफ अ सेक्टर OAB. आणि एरिया याचं युनिट काय राहील? सेंटीमीटर स्क्वायर. हे झालं आपलं रिक्वायर्ड ॲन्सर. ओके. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. तर 4th क्वेश्चन. द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ आर्क 64 स्क्वेअर सेंटीमीटर इज 56. हा थोडा क्वेश्चन, हे जे 2 शेवटचे क्वेश्चन आहेत हे थोडे घुमून फिरून विचारलेले आहेत, राईट केलेले आहेत. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर दिलेला आहे त्यांनी. कशाचा? सर्कलचा. कोणत्या सर्कलचा? की ज्या सर्कलचा एरिया हा किती आहे? 64 सेंटीमीटर स्क्वायर आहे. हा काय? एरिया ऑफ अ सर्कल. हे कन्सिडर अ सर्कल ऑफ एरिया किती आहे? 64. आणि या 64 एरिया असलेल्या सर्कलमध्ये एक पेरिमीटर ऑफ अ सेक्टर दिलेला आहे. त्याची लेंथ त्यांनी दिलेली आहे किती? त्यांची लेंथ दिली आहे त्यांनी 56 सेंटीमीटर.
कॅपिटल पी इक्वल्स टू काय दिलेलं आहे त्यांनी 56 सेंटीमीटर. हा काय ओरिजिन ओ, हिअर पॉईंट ए अँड हिअर बी. ओके. आणि या सेक्टरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. एरिया आपल्याला त्यांनी कशा दिलेला आहे, पूर्ण सर्कलचा दिलेला आहे. किती, 64 पाया, 64 पाया सेंटीमीटर स्क्वेअर हा टोटल एरिया दिलेला आहे. आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे या सेक्टरचा ओ ए बी, हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. आणखी याच्यासोबतच त्यांनी पेरिमीटर ऑफ अ सेक्टर दिलेला आहे. म्हणजेच काय, लेंथ ओ ए प्लस लेंथ ओ बी प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी हे किती दिले त्यांनी 56 सेंटीमीटर. तर सोल्युशन काय मिळेल आपल्याला याचं, कन्सिडर अ सर्कल ऑफ एरिया किती दिलं आहे त्यांनी 64 पाया सेंटीमीटर स्क्वेअर, 64 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर एरिया एरिया इक्वल्स टू किती आहे 64 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरियाचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वायर इक्वल्स टू 64 पाया, पाया पाया गेट कॅन्सल, आर स्क्वायर इक्वल्स टू 64ला आपण कसं राईट करू शकतो 8चा स्क्वायर. ओके. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट आर इक्वल्स टू किती मिळते आपल्याला 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. हा झाला आपला रेडियस ऑफ अ सर्कल. ही काय झाली आपली रेडियस ऑफ अ सर्कल. सो नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी, पेरिमीटर अँड पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इक्वल्स टू किती दिलं आहे त्यांनी 56 सेंटीमीटर. आता पेरिमीटर ऑफ अ सेक्टर तुम्हाला सांगितलं आधीच्या लेक्चरमध्ये काय राहते, लेंथ ओ ए प्लस लेंथ ओ बी प्लस लेंथ ए बी. तर आपण इथं ते स्टेप स्किप करणार आहोत, डायरेक्ट लिहिणार आहोत. ही काय आहे रेडियस आर, आर किती आली आपली 8 सेंटीमीटर. ओके. तर आर प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी काय आहे यस इक्वल्स टू काय राहते 56 सेंटीमीटर. आर प्लस आर ट्वाइस आर प्लस यस काय राहतो हा आर इंटू थिटा इक्वल्स टू 56 सेंटीमीटर. ओके. आता आर आपल्याला माहिती आहे किती आहे, तो आपण फाइंड केला 2 इंटू 8 प्लस 8 थिटा इक्वल्स टू 56 सेंटीमीटर, किंवा हे नाही लिहिलं तरी चालेल. 8 इंटू 2 16 प्लस 8 थिटा इक्वल्स टू 56, 8 थिटा इक्वल्स टू 56 मायनस 16 इक्वल्स टू 40 इक्वल्स टू 40/8. हा जो 8 आहे हा आपण या साईडला शिफ्ट केला. इथं काय राहील थिटा इक्वल्स टू 40/8 काय मिळेल 5. 8 इक्वल्स आपलं थिटा इक्वल्स टू 5. आता हा अँगल कशामध्ये राहील रॅडियनमध्ये. हा झाला आपला अँगल थिटा इक्वल्स टू किती आला आपला 5 रेडियन. आणि लास्ट स्टेपमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे एरिया ऑफ अ सेक्टर ओ ए बी. तर इथं लिहायचं एरिया ऑफ अ सेक्टर ओ बी इक्वल्स टू ओ ए बी इक्वल्स टू का राहतो 1/2 आर स्क्वायर थिटा. तर 1/2 इंटू आर किती आहे 8, त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय 8 इंटू 8 इंटू थिटा किती आहे 5 इक्वल्स टू 8 डिवायडेड बाय 2 4, 4 इंटू 8 इंटू 5
काय मिळेल 8 × 5 40 40 × 4 160. हा काय एरिया युनिट काय राहिलं याचं सेंटीमीटर स्क्वायर. एरिया ऑफ अ सेक्टर OAB काय आला 160 सेंटीमीटर स्क्वायर. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, अशा प्रकारे आपलं फर्स्ट युनिटमधले सारे क्वेश्चन विथ सॉल्व केलेले प्रॉब्लेम आणि एक्झरसाइज हे सर्व आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये जर का तुम्हाला पूर्ण युनिटमध्ये काही अडचणी आल्या तुम्ही मेसेज करू शकता, कॉलसुद्धा करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.